तर मित्रांनो, आपण काल गेलो होतो शिरसमणीला. रॉकस्टार बँडची ओपनिंग होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर माऊ बघा चालला आहे पुढं. कशासाठी? तर त्याला ते पोंगे घ्यायचे आहेत. पोंगे विकणारा आला आहे आमच्या घराजवळ. तर त्याचं चालत होतं, तो इतका लांब होता, लांब पोंगेवाला तिकडं होता. तिकडनं त्यांना बोलून घेतलं. सांग रे, कोणतं घेतो? हे बघा त्यांच्याकडे काय घेतो, कोणतं घेतो? हे काय पण तुला माहिती आहे का ते काय आहे? तू कोणतंही सांगतो, हे घ्या ते घ्या, नुसतं पाहतून सांगतो. पॉपकॉर्न आहे ना ये पॉपकॉर्न है, ये पापड़ है, नावली का ये काजू का पापड़ है। अच्छा, सब इसमें बनता है क्या? सब इसमें बनता काय घेतो माऊ? पॉपकॉर्न कितने का है वो पैकेट? है। 10 रुपये का है क्या? 2 देतो ना. घे माऊ. अजून काय घेतो का? काय घेतो? पोंगे आहेत ना? देतो ना, ये 10 का पोंगा. कच्चा दे दो. कच्चा मिलता है ना? कच्चा तो मिल जाएगा ना? दे दो ना 10 का. बस ना, एवढंच ना? अच्छा. तर बघा मित्रांनो, तिकडे आपली शार्पीची गाडी लावलेली आहे. एकदम रिलॅक्स. तिला आता सध्या आराम आहे, म्हणून आराम करते आता सध्या. तिचं बी काम करायचं आहे थोडंफार. आपल्याला ते ऑइल पाणी वगैरे चेंज करावं लागेल, म्हणून ती आपल्याला गॅरेजवर घेऊन जावं लागेल कुठेतरी. बघू, अजून थोडे दिवस बाकी आहे. कहाँ से हो भैया आप? हाँ, आगरा से. इधर रहते हो क्या? अच्छा, ये दी दिया क्या? ये 10 का और ये 10 का. ओके. तर चला, घेतलं गेलं आहे. आपण आता जाऊया घरी. हळू. चलिए ले. ये देखो हमने लाया है. ओ, ये आधीचे पण आणलेले होते ना. आधीचे पण आणलेले होते ना ते. मग आता का पण आणले मग? भाजलेले नव्हते का ते? नाही बनवते का? वाळू मध्ये. बनवते का? हे बनव ना मस्त. ते वाळू मध्ये झालेले नव्हते का? नाही, ते नाही चांगले लागत का? ते कसेच लागतात. तुम्ही माझे ब्लाउज शिवून देशाल का? नको. चल बनव पटकन, बनव. भूक लागून गेली. तर मित्रांनो, मस्त आता दाखव पॉपकॉर्न. दाखव ना पॉपकॉर्न. खाऊ का मी? मग कोण खाईल? माझं आहे मी खातो ना. आणि माझं. ए भाऊ, दाखव मला दे ना. मला नाही देत. मला दे ना. देणार रे. हाय, तो अजिबात सुद्धा ए तेल टाकू देणार आहे. तेल पण तेल गरम होते. थांब ना. बघा योगिता कशी तळते. तुम्हाला ते नुसतं चांगलं खायला पाहिजे का? हे चांगलं आहे. मग हे तळून दे, ते तळून दे. तर फायनली हे बघा. तू काय पॉपकॉर्न खातोय? मी हे खाऊन टाकू एवढं? काय रे, एवढं खायचं का? नाही बरं का, एवढं नाही खाणार बरं का मी. तुम्हाला काय वाटेल मित्रांनो? एवढं नाही खाणार बरं का मी. एवढं नाही खाणार आहे. बघा योगिताने मला बघा केवढं ताट भरून दिलं. बघा एवढं काय एक जण खाईल का? तर एवढं नाही खाणार बरं का. त्याचा आवाज खराब होतो, तेलकट आहे ना ते. माऊ. तर म्हणून तर आता थोडंफार खातो. चला या खायला. पहिले आपण पोंगे टेस्ट करू. एक नंबर. तर मित्रांनो, आपण काल गेलो होतो शिरसमणीला. रॉकस्टार बँडची ओपनिंग होती. तर मस्त वाटलं, मजा आली. आणि भरपूर आपले जेवढे बँडप्रेमी आहेत, जेवढे आपले सबस्क्रायबर फॅमिली, यूट्यूब फॅमिली, बरेच जणांचे कमेंट आले मला. तर काहींना जास्त आवाज सहन होत नाही, काहींना कमी आवाज सहन होत नाही,
कोणाला मीडियम आवाजातून पाच चालत नाही, कोणाला जास्त आवाज लागतो, कोणाला कमी लागतो. आता करायचं काय? आणि डिपार्टमेंट आहे जे आपलं महाराष्ट्र सरकार जे आहे, शासनाचे नियम आहेत ते एकदम त्यांचा डिसिबल एक राहतो. डिसिबल म्हणजे तेवढ्या डिसिबलमध्येच आवाज पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात तेवढा डिसेबलचा आवाज वरती जास्त राहिला तरी आपली गाडी जमा होते. पण तो आवाज किती असतो माहिती आहे का? एकदम कमी आवाज असतो. म्हणजे मी आता तुम्हाला कसा बोलतो आहे, तुम्हाला ऐकायला येतो आहे, त्याच्यापेक्षा थोडाफार जास्त असेल. तो नियम आहे फक्त की एवढा आवाज चालू शकतो. आता बँड म्हटल्यानंतर आणि कालचा आवाज तर खूपच डेंजर होता. जे आपला खालचा जो रिदम होता, खालचे जे रिदम आले होते त्यांचा आवाज लांबपर्यंत येत नव्हता, कारण की गाडीचा आवाज जास्त असल्यामुळे त्यांचा आवाज येत नव्हता. फक्त एवढा फॉल्ट वाटला मला. बाकी काही नाही, साऊंड वगैरे व्यवस्थित आहे. आणि कारण की नवीन ओपनिंग असल्यामुळे एक दिवसात काय साऊंड सेट होत नाही, कारण की सगळे रिदम आणि पॅड वगैरे सगळं वाजतो ना आपण. त्यानंतर वाजल्यानंतरच आपल्याला सेटिंग करावं लागते. त्याच्यानंतर मग आपल्याला कळतं की आवाज कसा पाहिजे, काय पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी आपण वाजतो आहे, कोणत्या म्हणजे जास्त गर्दी, म्हणजे जास्त घरं आहेत का तिथे, का पटांगण आहे मोकळं, तेव्हा आपण ते आवाज म्हणजे ते प्लेस बघून आपण तसा आवाज सेट करावा लागतो. तर ते होईल आता नंतर. त्यांचं काल ओपनिंग होती आणि अजून त्याच्यापेक्षा भारी पण ते आवाज सेटिंग करतील. तर ठीक आहे, आता पोंगे वगैरे खातो. आता ते खायचाच दिवस आहे. आता काय ऑर्डर आपल्याला बंद आहेत सध्या म्हणून. तर उद्या आपण जाऊ आपल्या गाडीकडे वर्कशॉपला. अजून तिथं ते कलरिंग वगैरे करावं लागेल, कारण की रेड ऑक्साईड मारावं लागेल. कारण की जो खालचं जी चादर टाकलेली, जो प्लेट मारली आणि ती बॉक्स बनलेली तिथं खराब नको व्हायला म्हणून आपण कलर मारून घेऊ त्याला पहिले. मग बाकी नंतर बॉक्स वगैरे घ्यायला जायचं अजून आपल्याला. बॉक्स, एम्प्लिफायर म्हणजे टोटल मटेरियल आपल्याला नवीन घ्यायचं असल्यामुळे आपल्याला जावंच लागेल. आणि प्रत्येक ब्लॉग तुम्हाला येतील. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.